कला करणारा माणूस हा काहीतरी जबरदस्त घेऊन बसलेला असतो. त्याची बाहेरच्यांना कल्पनाच येत नाही. इट इज नॉट अ करिक्युलम. इट इज नॉट पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 10वी, मग 12वी, मग एंट्रन्स एक्झाम, मग मेडिकल. आणि ते पण खूप ग्रेट आहे म्हणजे. पण त्याला एक सिस्टीम आहे, ती तुम्हाला फॉलो करावीच लागते. जे गुरु असतात ना, त्यांची शैली असते. दे हॅव देअर ओन स्टाईल आणि यू हॅव टू फॉलो दॅट स्टाईल. यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट स्टाईल, की हा माणूस आहे ना, हा माझं भलं करणार. हे कुठेतरी कळावं लागतं, हे कुठेतरी ओळखावं लागतं. माझ्या बालकांनी ओळखलं होतं असं मला माहीत नाही म्हणजे, पण त्यांना हे कळलं होतं की आपण त्याच्यामध्ये बोलायचं नाही. सो मी अतिशय फ्रीली मला जे करायचे ते मी करू शकले. मला मी इकॉनॉमिक्स, एंटायर इकॉनॉमिक्स घेऊन BA झाले, MA ला ॲडमिशन घेतली, मी केलं नाही, पण मी ते केलं. मग मला असं वाटलं की नाही आपल्याला ह्याच्यात शिकायला पाहिजे, मी शिकले. मग मला असं वाटलं की नाही मला नाटकात काम करायचं, मी केलं. मग मला असं वाटलं की नाही मला नाटकात माझं मन रमत नाही आहे, क्लासिकल डान्स हेच माझं पॅशन आहे बहुतेक. हे सगळे रस्ते मी स्वतः शोधलेत. नोबडी गायडेड मी. आय थिंक दॅट्स द की.